आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। 3 फरार आरोपींपैकी 2 आरोपींना अटक करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक केल्याची सूत्रांची माहिती आहे। पी असतील हे सगळ्यांचे मोबाईल तपासले की त्याचं कनेक्शन सापडतं ना। ते एवढा वेळ लागत नाही त्याला। अजून सुद्धा त्याला 302 मध्ये कट कारस्थांसाठी का त्याचा गुन्हा दाखल करत नाहीत ह्याचं लक्ष सगळ्या जिल्ह्याचं महाराष्ट्रास लागलं। एसआयटी या सगळ्या प्रकारचा तपास करते। पहिल्यांदा सीआयडीने काही दिवस केला, आता एसआयटी कडे विशेष पथकाकडून तपास सुरू आहे। मात्र या सगळ्यावरती दबाव येऊ नये म्हणून तुम्ही धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये अशीही देखील मागणी करताय। आम्ही मागणी तीच करतोय, राजकारण नाहीये की त्यांनी सांगितलं ते माझे निकटवर्ती आहेत, तेच वरिष्ठ नेत्यांना भेटल्यानंतर ते परत ते म्हणजे ते सरेंडर होतात। सरेंडर सुद्धा ते पूर्ण VIP स्टाईल मध्ये होतात। VIP स्टाईल मध्ये सुद्धा ऍडमिट एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते इतके दिवस होतात। मग संरक्षण भेटत नाही का? हे काय महाराष्ट्र बघत नाही? त्यांनी नैतिकता दाखवलीच पाहिजे राजे। आणि तुम्ही म्हणतात ना फास्ट ट्रॅक, 3-4 महिन्याचा विषय आहे फक्त। ह्याच्या आधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये काही मोठ्या नेत्यांकडून एखादा शब्द किंवा एखादी चुकीचं काही झालं असेल तर त्यांना राजीनामे घेतलेले आहेत ना। आणि गेल्या महिन्याभरापासून 26 दिवसापासून सर्व आपण बघतोय हा फास्ट ट्रॅक पर्यंत त्यांनी राजीनामा, त्यांनी अजून मोठं पद घ्यावं। पण 3-4 महिने हा निकाल लावून हा CDR जे काही कनेक्शन आहे ते हॉस्पिटलचे पण CCTV फुटेज जे आहेत, जी आता आज मी देतोय तिथं मागणी करतो, तेही लोकांसमोर त्यांनी आणावं। ही सगळ्यांची आमची मागणी आहे। ती सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना आणि SIT CID सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास होत असताना बीड मधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल का असा विश्वास आहे का यंत्रणांवरती तुमचा? हे लोक शांत बसणार नाही आणि सरकारने दखल घेतली त्याच्यामध्ये। मी विरोधी बाकावर जरी असलो ना, मी मुख्यमंत्री साहेबांना भेटलोय, मी अजितदादांना सुद्धा भेटलोय। त्यांनी मला हे केलंय की जो कोणी गुन्हेगार असतील, जो कोणी CDR मध्ये असतील, मोठा असेल लहान असेल, त्याच्यावरती कारवाई होणार म्हणजे होणार। आज तुम्ही परभणीत मोर्चामध्ये सहभागी होत आहे, महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी हे मोर्चे होत आहेत आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशा पद्धतीची त्यांच्या कुटुंबियांसोबत सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होते आहे। सरकारला नेमकं काय सांगायचं आहे? नाही, मी आधीपासून त्यांना मी सभागृहात सुद्धा हात जोडून विनंती केली आहे। आणि हे बघा, हे आता 2-3 जिल्ह्यामध्ये लोक उतरले। आपल्याकडे जेव्हा मोर्चा झाला मी ते एक गाडी दिली नाही, मी आल्यानंतर मी जाहीर केलं होतं की मोर्चा निघणार। हे लोक मला सांगत होते की आपल्याला रस्त्यावर उतरवून भागणार नाही। आणि लोकांचं म्हणणंच ते असते की या तपासामध्ये जो जी काही संरक्षण भेटतंय ते मंत्री असल्यामुळे धनंजय मुंडे साहेबांमुळे भेटतंय। त्यांनी राजीनामा द्यावा या विषयामध्ये आणि नंतर तुम्ही मोठं पद घ्या, काय घ्यायचं ते। आमदार संदीप क्षीरसागर आपल्यासोबत होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जरी आरोपी अटक होत असले तरी मात्र याचा मुख्य मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड आहे आणि त्याच्यावरती सुद्धा हत्येचा गुन्हा दाखल करून कारवाई करायला हवी अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे। तर दुसरीकडे ज्या तपास यंत्रणा या सगळ्यामध्ये काम करतात त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचा दबाव निर्माण होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री